राम राम मंडळी, नमस्कार, जय महाराष्ट्र. सुरुवातीलाच सांगतो, आता इथून पुढं तुम्ही जे काही बघणार आहात ते फक्त आणि फक्त मनोरंजन म्हणून बघायचं बरं का. त्याचा कुठल्याही घटनेशी किंवा गोष्टीशी काही संबंध जाणवला तर तो निव्वळ योगायोग समजून त्याला कानाडोळा करायचं आणि जागीच विसरून जायचं बरं का. कारण आम्ही कुठल्याही समाजव्यवस्थेला बदनाम किंवा नाव बोटं ठेवत नाही आणि सपोर्ट तर बिलकुलच करत नाही. तर मंडळी, फक्त आणि फक्त मनोरंजन म्हणून हा विषय तुमच्यासाठी बनवला आहे. त्याचा एक नाटक म्हणून आनंद घ्यायचा ही मनापासून नम्र विनंती बरं का. बरं मंडळी, हे आमचं छोटंसं जरी खुर्द गाव. आता तुम्ही म्हणाल जरीच का, तर आमच्या गावात आणि आजूबाजूच्या पंचकृषीत पैठणी तयार होते बरं का. हो, जागोजागी गावोगावी हातमाग मशीनचे छोटे मोठे कारखाने आहेत आणि जरीची सिल्क ब्रँडेड एक्सपोर्ट क्वालिटी लेवलची पैठण्या आमच्या भागात तयार होतात बरं का. हो, ते आता तुम्हाला हळूहळू पुढच्या येणाऱ्या काही भागांमध्ये समजेलच. जशी प्रत्येक गावात नदी, मंदिरे, शेती असते ना, तसेच आमच्या गावात देखील हे सर्व आहे बरं का. हां, म्हणजे तसं सुजलाम सुफलाम असं आमचं गाव आहे. हां, म्हणजे आता गेल्या 7-8 वर्षापासून चांगला पाऊस पडतोय म्हणून सगळं छान हिरवं हिरवं तुम्हाला दिसत असेलच. पण आमच्या भागातील आमच्या आमदारांचं आमच्या पंचक्रोशीत प्रेमान जिव्हाळा असल्या कारणाने गावात बऱ्यापैकी सुधारणा आणि पाण्याची टंचाई मिटली बरं का. मंडळी, प्रत्येक गावात काही नगिने असतात. म्हणजे रिकामी दहशत, शांतपणा आणि सामाजिक कार्य करून गावचा नेता म्हणून चांगुलपणाचा आव आणून स्वतःची पोळी भाजणारे नाही का. तसेच 2 अवलादी हिरे आमच्या गावात स्टोरीमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात तुम्हाला चमकताना दिसतील बरं का. त्यांच्या रूपानं तुम्हाला मॉडर्न भाऊबंदकी काय असते ना, हे जाऊन समजणारच आहे. आता शेती आली म्हणजे भाऊबंदकी हा विषय येतोच आणि तो येणारच. इतर ठिकाणी जशी भावाभावांमध्ये भाऊबंदकी बघायला मिळते ना, तशी आमच्या गावात पण बघायला मिळेल बरं का. हां, पण त्यामध्ये थोडे वेगवेगळे फ्लेवर, वेगळी स्टाईल आणि थोडा मसाला बघायला मिळेल हे नक्कीच. तुम्हाला भाऊबंदकी हा कडवट विषय जरी असला आणि वादग्रस्त, तरी पण तुमचे मसालेदार मनोरंजन होईल आणि त्यातून चांगला बोध व निष्कर्षाचं खतपाणी तुमच्या मेंदूला नक्कीच द्यायचा प्रयत्न लेखकांनी व कलाकार आणि सर्व टीमने केला आहे बरं का. चला तर मग मंडळी, बघूयात आता कथेतील काही पात्रांची ओळख. बरं मंडळी, आता ह्या पात्राबाबत सांगायचं झालं, गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व व अस्सल प्युअर राजकारणी माणूस. गावातील जवळपास सर्वच महत्त्वाचे निर्णय व त्यावर अंमलबजावणी करण्याचं काम या माणसामार्फत होतं बरं का. आणि गावातील लोकांच्या समोर चांगला, सोज्वळ व सभ्यपणाचा चेहरा दाखवणार आणि मनात डोक्यात मात्र भलतंच गुपित कपट शिजवणारा असा हा भावी आमदार होण्याचे स्वप्न पाहणारा मधुकर अण्णा पाटील, म्हणजेच गावचे अण्णा बरं का. आमदार साहेबांचा फोन आला होता. तू कळलं सांगत आला लवकर. तुम्ही देवपूजा करत होते ना, त्याच्यामुळं. काय माणसं आहे तुम्ही. हसतो काय रस्त्याने आमदाराचा फोन सांगायचं ना.
जय महाराष्ट्र आमदार साहेब. जय महाराष्ट्र. काही नाही काय तुमचाच विषय ठरवतो बा आता. येळ कधीचा फोन करून राहिलो तुम्हाला. नाही नाही आपलं काम होणार आहे ना आता. 100% काम होणार आहे. नक्की का? हा मग ज्या वेळेत नफा तुमचाच आहे. काय काळजी करा आपण आहे ना पुढं. मागच्या वेळेला बी तेच म्हटले होते. नाही 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 नाही. आता 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 होणार नाही बघा तसं काही. मागच्या वेळेस ही तुमचा आमदार साहेब या वर्षी मात्र नक्की नक्की म्हणजे नक्की 100% आपलंच आहे. अरे ठेवायचा का मग विश्वास आम्ही? मग नक्की नक्की आपण एकटं माणूस या गावामध्ये तुमचं एकदम नाही का म्हणून म्हणलं. आणि ऐका, या वेळेला डिलिव्हरीच्या बाबतीत काही चूक नाही झाली पाहिजे. नाही आमदार साहेब तुमचे पाय शपथ सांगतो कळे नाही आपण एकदम प्रामाणिकपणे आतापर्यंत तुमचे माग राहिलो का नाही तसंच राहणार. काय काळजी करू नका. हॅलो, जरा चिरंजीवाला सांगा, मागच्या वेळेला त्यांनी गोळ करून ठेवला होता. क्षमा आले त्याचे याला काय नाही यावेळेस सांगतो पुन्हा त्या सांगतो. हा नक्की नक्की आमदार साहेब. जय महाराष्ट्र. याचा उद्योग झाला पोट. बर यावेळेस आमदार साहेबांना नक्की फायदा करून सुख काम करणार त्याला त्या पोट्याला समजून जा काहीतरी त्याला अक्कल युक्त आहे का सांगतो. बर हॅलो, बोला ना आप्पा. बरं, आता ह्या पात्राबद्दल बोलायचं झालं तर गावातील एक असं व्यक्तिमत्व ज्याला आपली घराण्याची इज्जत प्यारी आहे. आणि तसंच गावात फार प्रतिष्ठित व्यक्तिमत्व नसलं तरी आप्पा हे नेहमीच सर्वांचा चांगला विचार, गावाची प्रगती, मुलाविषयी काळजी, बायकोविषयी प्रेम आणि भावाविषयी कायम सहानुभूती. आपल्यामुळं कोणाला त्रास होणार नाही आणि स्वतःमुळं झाला तर इतरांना फायदाच होईल अशा साध्या, सरळ व प्रेमळ स्वभावाचे म्हणजे दिनकर आप्पा पाटील, गावचे आप्पा. हो, विचारतो मी. ते काय आमचं पोरग जरा नालायक आहे. काय सांगा असं. हा बरोबर आहे. आजकाल मुली भेटत नाहीये. सगळं वातावरण काय चाललंय चांगल्यांना भेटना. हा टुक्का सागर गाव फिरत राहतो. हा बरोबर आहे. चालेल, मी विचारतो. आता ते गेलं हिंडायला. संध्याकाळी त्याला विचारतो, त्याच्या आईला विचारतो. कळलं तुम्हाला उद्या काय काय नाही. चालेल. हो नक्की. हो बरोबर आहे तुमचं म्हणणं. बघतो आता त्याला विचारल्याशिवाय मला काय डिसिजन घेता येणार नाही. ठीक आहे, चालेल. हो अगं काय हो? त्या मध्यस्थीचा फोन आला होता. हा का? काय म्हणला तो? त्याने काय ते कळवा. काय कळवायचं? एकदम साधारण, गावठी, एकनिष्ठ संसारामध्ये सतत झुलणारी आणि एकुलता एक मुलाकडून खूप सारे स्वप्न बघणारी, नवऱ्याच्या साध्या भोळ्या स्वभावाला वैतागलेली. नवरा मात्र साधा भोळा पण स्वतः मात्र एकदम खमकी बरं का. अख्ख्या गावाला पुरून उरल अशी ही आमची माई. तुम्हीच घाली द्या त्याला पाठीशी. मी काय केलं आता? पारशा करून टाकलंय त्याला. अगं एकूण ते एक पोर. एकुलता एकटा काय, त्याचंही नुकसान करून टाकलंय, माझंही नुकसान करून टाकलंय, प्रॉपर्टीचंही नुकसान करून टाकलंय. एकूण ते एक पोर आहे आपलं. घाला त्याला पाठीशी. गावभर हिंडत, लक्ष देत नाही, काही नाही, मलाच बोलती. हा राहू द्या तुम्ही. काय राहू द्या? त्याला आल्यावर विचार. पण काय ते सांग. त्याला फोन करायचा सकाळी. हा
आता हे गावातील एकदम इंटरेस्टिंग पात्र बरं का. तर का बरं इंटरेस्टिंग ते दिसेलच तुम्हाला. हे गावातील असं व्यक्तिमत्व आहे ज्याला कशाचंच बाकी देणं घेणं नाही. फक्त आणि फक्त लकीवर असलेलं जीवापाड प्रेम आणि जिव्हाळा. हिची दिवसाची सुरुवात आणि शेवट फक्त लकीमुळंच होतो. लकीच्या कोणी जास्त जवळ यायचा प्रयत्न केला ना तर त्यात छान प्रकारे विष कालवण्याचं काम ही बाया नेहमी करत असते. मग तो पुरुष असू द्या नाही तर स्त्री असू द्या. अशी ही डोक्यात काहीतरी वेगळीच थिअरी आणि सस्पेन्सवाली ट्रॅजेडी असणारी बाया लैला म्हणजेच शकुंतलाबाई. हॅलो अरे कुठे आहे रे तू ये वरची चाळीला. ओके चालेल. शंकर्या काय फिरतोय रे? अरे तालुक्या ठिकाणी चाललो होतो रेशन कार्डच्या कामाला. अरे मग इथं काय फुकट बसलो का? बरं आता तुम्ही या पात्राला मागाशी पाहिलंच असेल अण्णांच्या व्हिडिओमध्ये. हे पात्र असं आहे ज्याची सुरुवात अण्णांच्या आदेश व हुकमानुसार होती बरं का. अतिशय हुशार धूर्त भामटं लोभी असणारा स्वभाव आहे ना. त्यामुळं अण्णांच्या प्रत्येक कामात नेहमीच फायदा करून देणार आणि अण्णांच्या विचारांच्या 2 पावलं नेहमी पुढं असणार बरं का. तसं बघायला गेलं तर याला तरुण वयापासूनच अतिशय राजकारणाची आवड, पण घरची परिस्थिती अडचणीची व गरिबीची असल्या कारणाने हा अण्णांच्या छत्रछायेत व आज्ञेत राहणारा आणि राजकारणात स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचं स्वप्न पाहणारा. प्रत्येक कामात किंवा गावातली कुठल्याही प्रश्नावर योजनेवर नेहमी शॉर्टकट पद्धतीने विचार करणारा आणि शॉर्टकट पद्धतीने उत्तर देणारा म्हणून गावात प्रसिद्ध असणारा असा हा शॉर्टकट शिरप्या अण्णांचा PA. अरे मग इथं काय फुकट बसलो का? सगळ्या गावाचे काम मी तर करून दिले. अरे पण तुमचा खर्च परवडत नाही ना आम्हाला. फुकट काम होणार आहे का? अरे बाबा तुझा खर्च किती? काय नाही 1000 रुपयात काम करून देतो. अरे माझं तिथं 500 रुपयात काम होईल. पण 10 चक्रा मार लागतील तिथं तुला. अण्णांचा PA मी तुला माहिती ना शिरप्या म्हणता मला. पण काय घेणार शेवट? हे काम कर आपल्या गावचा माणूस आहे 700 रुपये 700 काम करून देतो. ठीक आहे चल 700 रुपये घे. आणि किती दिवसात काम होईल? 8 दिवसात ये. 8 दिवसात काम होऊन जाईल नक्की. हा ओके चल येऊ का मग? हा मग काय काही येडे माणसं असत्या 200 कामाला 700 रुपये देऊन गेले. अरे तू काही जागा आहे का तिथं? मला कोण थुकतो? तुझ्या बापाचा रस्ता आहे का? अरे माझ्या बापाचं नाही पण तू मला कोण थुकतोय का? अबे फुकण्या तुझ्या अंगावल्या का? मग कोणाच्या अंग उडवलं ते? हा हा तुमचं रोजच नाटक झाले रे. रोजचे नाटक. मग काय केलं मी? थांब रे तुला सांगतो आता काय. तुला बघून घेतो आता. नीट राय. नीट राय म्हणजे काय? नडू नको. नीट राय म्हणजे काय? फुकणीच्या. फुकणीच्या म्हणजे हा? हा थांब तुला लई झाला आता. तुला बघतो का तुमच्याकडे? तुझा पण लाय आला लक्षात ठेव. ऐ आवाज खाली आहे. आवाज खाली. काय करतो? काय करतो काय? थांब तुला दाखवतो आता. दाखव बघतो मी पण आता. हॅलो हॅलो. आता या दोघांची ओळख करून द्यायची झाली ना तर ते 2 अवलादी हिरे सांगितले होते ना तुम्हाला. त्या दोघांची एक खास. एक हाय मान्या आणि एक हाय रॉक्या. आता एक हाय लाक्याचा खास एक हाय विक्याचा खास. म्हणजे ते डावा उजवा हात काय म्हणते ना जे समजायचं ते समजा. तर यांची अशी गंमत आहे काही प्रॉब्लेम झाला काही भानगड झाली का एक लावितो लाक्याला फोन एक लावितो विक्याला फोन. आणि ते का बरं ते आता हळूहळू तुम्हाला पुढं कळलंच. कुठे विक्की भाऊ?
शेतात आहे रे. काय म्हणे त्याच्या आईला घोडा विकत्याच्या थांब 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 गावातच थांब चौकात आलो मी यांच्या नळ्याच पुढं आज थांब आलो आईला थांबा 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 मंडळी हा कोण आहे माहिती का अहो, तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं ना 2 अवलादी हिरे त्यातला हा एक हिरा बर का तसा एकदम हिरो पासण्यासाठी असलेला पण हिरो कमी आणि त्याच्या अवतारावरून आहे ना एकदम साऊथच्या पिक्चर मधला विलन सारखाच दिसणारा जो चांगला असेल त्याच्याशी एकदम चांगला आणि वाईटासोबत परफेक्ट वाईट तरुण तडपदार नेतृत्व गुण असलेला पण नात्यांविषयी एक वेगळाच ॲटिट्यूड असलेला याचं पण गावात एक झंगाट आहे बरं का आणि त्या अख्ख्या गावाला बऱ्यापैकी माहिती घरची परिस्थिती तशी साधारण मध्यमवर्गीय हा पण गावामध्ये अतिशय फेमस सोशल वर्क मध्ये कायम पुढं आणि याच्या शट्टावर जर कोणी पाय दिला ना तर डायरेक्ट खपकंड असणारा असा हुशार डॅशिंग गावात पंचक्रोशीत स्वतःच्या जीवावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करून घराण्याचं नाव रोशन करायचं स्वप्न अंगी बाळगणारा असा हा गावचा लकी युवा नेते कुठे गेले अण्णांचे नेता आहे ना तो गावचा अण्णांचा युवा नेता युवा अण्णांचा युवा नेता युवा नेता रस्त्यात काय उभे राहिली इथे मग रस्ता काय तुमच्या बापाचा आहे का? हो विकत घेतला हे दाखवू शकणार अरे कुठे सातबार उत्तर बोलूच नको रे ये ना. अरे चहापेक्षा किटली गरम कुठे विकी शेट कुठे आले 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 मंडळी तुम्हाला 2 अवलादी हिरे म्हटलं होतं ना त्यातलंच आहे दुसरं बरं का माझेल बापाचं माझेल पोरग स्वतःची अशी बुद्धी शून्य फक्त बाप म्हणाल तीच पूर्व दिशा बापाने कमावलेल्या साम्राज्यावर माच करून कशाचीच फिकीर न करता व्यर्थ पैसे उधळणारा गुरमी माज रिकामाच एवढा ठासून भरला याच्यामध्ये त्याचं काही मोजमापच नाही आता एवढं सगळं आलं म्हणजे बाईचा नाद आलाच की एकदम बरोबर अहो मंडळी अमावश्याला जन्मलेले लोक असेच राहतात असं त्याची आई म्हणायची एकदम फुगीर स्वतःला जसा आमदार समजतोय त्याच्या बापाचा युवा नेता येतो आणि बाप याला आमदार करायचे स्वप्न पाहतोय चेहऱ्यावरून साधेपणाचं सभ्यपणाचं आव आणणारा पण एकदम आतल्या गाठीचा हरामखोर फक्त स्वतःचाच स्वार्थ पाहणारा परफेक्ट सायलेंट विलनची थॉट प्रोसेस माइंडमध्ये घेऊन चालणारा असा हा अण्णांचा मूर्ख बैलबुद्धी विक्की शेठ गावचे गावचे हो हो लाके चांगल्या कामाला चाललोय गाडी घे छटक चांगल्या कामाला चाललं
समजा का मला झालं लक्षात नाही रे. काय काय काजळ कुठे काजळ काजळ आहे काय काजळ नाही थांबा गाडीचं लावू का गाडीचं उत्तर चाळे नको करू तुम्ही कामाचे जाऊ दे मला. हल्लं की आहे ना काय झालं ते गाव बाई मला कुत्रे ना थंडीवरती करून त्यांच्यासाठी काय मान्य केलं बरं का? लक्षात ठेवा समजलं ना? लग आणलं तर तुम्हाला नको सांगू तू तुझ्या बापाला किती लकी ठरलाय ना ते बघा आधी. बापावरून आठवलं रे आपले दुसरे पप्पा काय म्हणताय आमदार पप्पा. तू शिस्तीच आहे बरं का माझं डोक्यात गेला ना तू या झिपऱ्या धर अरे आपले बाजू आणि त्यांना जमिनी बाळा खावले आमच्या भ्रम खोरांनो तिथं तुला काय लागते का माझा बाप सारखं साधा वाटलं का लागते समजलं का आज तिच्या घेऊन पक्का नाही सरसकट लेवल केली ना तुझी नावाचा विक्की लावणार नाही. चल रे रे चोंगे चल सरसकट लेवल केली इग्नोर रे चल नावाचा विक्की लावणार रे हाड ओ मंडळी अहो काय पोरीचे हात आणि केस पाहिले तर लगेच पोरगी पाहायला उतावळे झाले काय. अहो काहीतरी सस्पेन्स राहू द्या राव. चला भेटू पुढच्या भागात तोपर्यंत राम राम मंडळी. जय महाराष्ट्र. एक्सक्यूज मी सर